मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार गोडधान। हे रेसिपीसाठी आपण तांदूळ घेतले, हे सुवासिक तांदूळ आहेत आंबेमोर। तर हे आता 2 वाटी, ही बघा ही वाटी आहे ना, 1 वाटी मी ह्याच्यात टाकले, बघा ही बघा 1 वाटी टाकले आणि ही 1 वाटी, म्हणजे 2 वाट्या मी घेणार आहे। दुसरं काय घेते ते तुम्हाला मी नंतर सांगते। आपण जो आंबेमोर तांदूळ घेतलाय तो स्वच्छ धुतला आणि एकदा मिक्सरमध्ये चालवला आणि आता आपण तांदूळ भाजून घेतोय। हे बघा तांदूळ आहे, तांदूळ भाजून घेतोय। याला तांदळाची वडी पण म्हणतात, गोडधान पण म्हणतात। तर आता आपण तांदूळ भाजायसाठी याच्यामध्ये तूप टाकलेले 4 चमच। हे बघा आपण ना आता जी तांदूळ घेतलेले त्याची कणी बनवून घेतले आणि तिला आता रोस्ट करून घेतोय। आता आपण परतून घेतोय हे तांदूळ। याला सगळीकडे वड्या पण बोलतात तांदळाच्या, आम्ही गोडधान पण बोलतो आणि तांदळाची वडी पण बोलतो। आता हे बघा, आता आपण एवढे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। आपल्याला एकदम लाल भाजायचे नाही आहेत, लाल करपवायचे पण नाही, लाल भाजायचे पण नाही जास्त, फक्त थोडे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। किनारपट्टीला राहणाऱ्या बहुतांश लोकांची ही पारंपरिक रेसिपी आहे, म्हणजे कोकणपट्टीला जेवढी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांकडे रेसिपी बनते। सणासुदीला काही प्रोग्राम असेल, काही असेल तेव्हा ही रेसिपी बनवली जाते। आमच्याकडे आगरी लोकांमध्ये त्याला गोडधान म्हणतात, काही जण खांडवी पण म्हणतात त्याला। बघा आपण ना रोस्ट झालेला आहे, असा हलका गुलाबीसर रंग आला ना तर काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या कढईत ट्रान्सफर करा, कारण आपली कढई जी पहिलेशी गरम आहे ती आपले पदार्थाला करपवू शकते। खूप वेळ तुम्ही त्यात ठेवाल ना तर ती त्याची प्रक्रिया चालू राहते, त्यामुळे ना ती खाली करा। बघा आपण ना आता ज्या वाटीने आपण कणी घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेतोय। 2 वाट्या पाणी आता झालेलं आहे, ही 3री वाटी, 4थी। तर बघा आपल्याला ना एकूण 6 वाट्या पाणी घ्यायचंय, मोजून घ्या। 2 वाट्या तांदळाला 6.5 वाटी पाणी, 6.5 वाटे घेतले, कारण उकळल्यावर तिची वाफ होईल। आपण आता त्याच्यामध्ये पाणी उकळतं ना त्याच्यामध्येच खोबरं टाकायचं आहे। आपण अर्धी वाटी टाकून घेतो, अर्धी वाटी टाकलं आपण। बघा आपण ना किती वाट्या गुळ घेतला, ज्या वाटीने घेतलं ना त्याच वाटीने आपण 1 वाटी गुळ आहे जास्त घेणार आहोत। 1 वाटीपेक्षा आपण जास्त घेणार आहोत। हा 2 वाट्या आहे, 2 वाट्या आपण गुळ घेतोय। म्हणजे गोडाचं प्रमाण तुमच्यावर आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता। तर बघा आपण ना आता शेंगदाणा टाकून घेतोय यात। बारीक कूट करून घेतलाय मी ना, पटकन टाकलं त्याच्यामध्ये। ठीक आहे, टाका आता पहिले आपण शेंगदाणा टाकू। हे थोडा आहे बघा, तुम्ही अर्धी वाटीपेक्षा जास्त मी शेंगदाणा टाकलाय। ही बघा 1 वाटी काकडी आहे। आता आपण पिळून नाही टाकत, कारण त्याला पाणी लागणारच आहे ना, म्हणून। म्हणजे पाणी निघालं ते सुद्धा वापरा, ते फेकू नका। टाकतो त्याने ना मस्त सुगंध येतो आपल्या डिशला, तो आपल्याला लागणार आहे, त्याच्यात जरूरत आहे। बघा आता आहे ना आपण ती जी रोस्ट केलेली कणी होती ना, भाजलेली कणी, ती आपण यात घालून घेतोय, तुपात भाजलेली कणी। आम्ही जास्त करून हे ना पितृपक्षामध्येच बनवतो, तेव्हाच आमच्या घरी बनायचं। चांगलं ढवळून घ्या, मिक्स करा सगळं। 1 चमच याच्यामध्ये आपण इलायची पण टाकतो। इलायचीची पावडर बनवून घेतली घरामध्ये आणि ती ऍड केलेली आहे। आजच्या वेळेला पण करू शकतो, पण खूप वेळ जातो त्यासाठी, त्यामुळे पहिलेच करून ठेवा। पूर्व तयारी करून ठेवा सगळी। हे बघा 2 चिमूट मीठ आहे,
म्हणजे इंग्लिशमध्ये एनहान्स करते, एनहान्स चव वाटते, चव. आपण इथे कुकरला झाकण लावून घेतलं आणि 1 शिटी घेतली. 1 शिटीनंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेतल्या. आपण मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून घेतलं आणि छान थंड करून घेतलं. थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडतोय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.